आणि कारवाईचं स्वरूप कसं असेल? हे बघा, ही जी आनंद पार्क जी इमारत आहे ही एक व्याप्त अनधिकृत इमारत आहे. तर सर्वप्रथम इथले जे नागरिक आहेत यांना एकदम विहित कार्यपद्धतीनुसार यांना बाहेर काढण्यात येईल. त्याच्यानंतर आम्ही महापालिकेतर्फे इथे डंपरची पण व्यवस्था केलेली आहे. त्यांना त्यांचं सामान जिथे शिफ्ट करून हवं असेल ती महापालिका शिफ्ट करून देईल. आणि एकदा यांचं सगळ्यांचं सामान शिफ्ट झाला, नागरिक स्थलांतरित झाले की त्याच्यानंतर ही जी अनधिकृत इमारत आहे याच्यावर महापालिकेमार्फत कारवाई करण्यात येईल. म्हणजे आज इमारतीवर कारवाई होणार नाही तर फक्त नागरिकांना इमारतीमध्ये पूर्ण इमारत वॅकेट केली जाईल? बघा, ही एक प्रोसेस आहे. आता या प्रोसेसला किती वेळ लागेल हे मी आता सांगू शकत नाही, पण प्रथमतः नागरिकांचं कोणाचं नुकसान न करता सामान शिफ्ट करण्यात येईल. नागरिकांना सुखरूप आम्ही त्यांच्या घरातून बाहेर काढणार. एकदा ते बाहेर निघाले की मग याच्यावर महापालिकेमार्फत कारवाई करण्यात येईल. नागरिकांचं म्हणणं आहे की ते 18 ते 20 वर्ष इथे राहत आहेत. इमारत जी आहे ती अनधिकृत नव्हती. अचानक 1 महिन्यात महानगरपालिकेला असं काय झालं की त्यांनी न्यायालयामध्ये शपथपत्र दिलं की इमारत अनधिकृत आहे आणि त्यावर आम्ही कारवाई करणार. आणि एक गोष्ट मी क्लिअर करतो की बिल्डिंग जुनी आहे हे मी मान्य करतो, परंतु बिल्डिंग अनधिकृत आहे हेही सत्य आहे. आणि सिन्स ही बिल्डिंग अनधिकृत आहे म्हणून याच्यावर महापालिकेतर्फे कारवाई होत आहे. की जे पूर्ण पोलीस फोर्स घेऊन जे अधिकारी आहेत, मनीष जोशी हे उपायुक्त आहेत ठाणे महानगरपालिकेचे, अतिक्रमण विभागाचे ते प्रमुख आहेत आणि त्यांनी याच्यामध्ये कारवाई जी आहे ती कारवाई करण्याकरता इथं आलेले आहेत. सगळे इथे बघा हे रहिवासी जे त्याच्या पद्धतीनं साखळी लावून इथे बसलेले आहेत आणि पेट्रोलचे बॉम्ब जे आहेत, सॉरी माफ करा, पेट्रोल जे आहे बाटलीमध्ये ठेवून इथं सगळे जे महिला आहेत किंवा आंदोलक जे आहेत, रहिवासी जे आहेत ते इथे आहेत. हा रस्ता पूर्णपणे जाम केलेला आहे, रस्ता बंद करण्यात आलेला आहे. सगळे नागरिक, सगळे राजकीय पक्षाची लोक जी आहेत, मंडळी जी आहेत ती रस्त्यावरती उतरलेली आहेत आणि हा रस्ता पूर्णतः जो आहे तो बंद करण्यात आलेला आहे. कारण का कारवाई जी आहे ही कारवाई केली जाते. हमें मरना घर ही नहीं रहेगा तो हम लोग जीने का क्या फायदा? इससे अच्छा मरना ही पसंद करेंगे हम लोग. हम लोगों को इससे अच्छा पहले फांसी दे दें, इसके बाद क्या आत्महत्या करेंगे. जब घर ही नहीं तो हम जिएंगे किसके लिए? हम लोग तर हे आंदोलक आक्रमक होताना दिसत आहेत. पूर्ण रस्ता जो आहे तो बंद करण्यात आलेला आहे आणि या सगळ्या परिसरामध्ये हा सगळा तणावाचा म्हणजे तणाव निर्माण झालेला आहे या सगळ्या भागामध्ये. मनीष जोशी उपायुक्त हे त्यांनी स्पष्ट केलं की इमारतीवर कारवाई आहे ती होणारच आहे आणि त्या दृष्टीनं आता जे आहे ते लवकरात लवकर रहिवाशांना, या इमारतीतील जे रहिवासी आहेत त्यांना खाली करून त्यांचं सामान जे आहे ते शिफ्ट करून त्यांना या सगळ्या भागातून दुसरीकडे कुठे शिफ्ट असेल त्याकरता मदत केली जाणार आहे आणि त्यानुसारच मग पुढची कारवाई जी आहे ती केली जाईल. या सगळ्या पार्श्वभूमीवर इथं अधिकारी जे आहेत ते आलेले आहेत. रहिवासी देखील, अधिकारी आणि रहिवासी म्हणजे पोलीस, ठाणे महानगरपालिका आणि रहिवासी हे आमने सामने आपल्याला इथे येताना दिसत आहेत. मोठ्या प्रमाणात नागरिक आहेत आणि त्याच पद्धतीनं हे सगळे रहिवासी जे आहेत ते रस्त्यावरती उतरलेले आहेत. चालू आहे माईक, चालू आहे माईक बंद आहे तेरा. आमच्या इमारती ज्या आहेत त्या अनधिकृत नाही आहेत. महानगरपालिकेने ज्या इमारती ज्या आहेत त्या चालूच होता. आम्ही गेली अनेक वर्ष इथे राहतोय. दिवा हे शहर जे आहे हे जे वसलेल्या याच्यामध्ये जवळपास 90% इमारती ज्या आहेत त्या अनधिकृत आहेत. हे आधीच अनेकदा जाहीर झालेलं आहे. त्यात या 18 वर्षे जुन्या इमारतीवर फक्त कारवाई काय असा त्यांचा पुढे मला जागा ठेवून झाला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती सगळे जे आहेत ते अंकुश चिले याने पण एक बिल्डिंग बांधली आहे. काही इथं कागदपत्र लिंक अशा रीतीनं या सगळ्या इमारती ज्या आहेत त्या अधिकृत आहेत, अनधिकृत आहेत. त्यांचं म्हणणं काय आहे हे सगळं सांगण्यासाठी किंवा जे पोलीस आहेत, ते अधिकारी जे आहेत ना त्यांचं म्हणणं मांडणं. मित्र काय म्हणणं तुझं नेमकं? तुझं म्हणणं काय? माझं म्हणणं असं एकच आहे की माझ्याजवळ जी मुंबई हायकोर्टाची रिट पिटिशन आहे, जी 40 बिल्डिंग की तोडायची जी ऑर्डर आहे शाळेच्या इथली दिव्यामध्ये पूर्ण, त्या बिल्डिंग अंडर कन्स्ट्रक्शन आणि 7-7 माळ्याच्या बिल्डिंग आहेत. त्या बिल्डिंगवरती कोणतीही कारवाई करत नाही. फक्त 2 माळे, 1 माळा किंवा 1 रूम
तोडतात आणि निघून जातात आणि कोर्टाला दाखवतात आम्ही कारवाई केली. आणि हा बिल्डिंगी ज्या आनंद पार्कच्या आहेत त्या कोणत्याही प्रकारच्या तोडायची ऑर्डर अजून कोर्टाने दिलेली नाही आहे. मी माननीय पोलिसांना आणि यांना निवेदन देईन की तुम्ही पब्लिकची बाजू घ्या. हे लोक दिशाभूल करण्याची सर्व यांची कारवाई चालू आहे. यांनी बेकारीक बिल्डिंगच्या बिल्डरांकडनं पैसे घेऊन राजकीय अधिकाऱ्यांच्या बिल्डिंगी आहेत 7-7 माळ्याच्या. यांनी पूर्ण कॉपी देईन तुम्हाला. त्याच्या ह्या बिल्डिंगी वाचवण्यासाठी यांचा पुरेपूर प्रयत्न चालू आहे. बाकी काहीच नाही आहे. आणि गरीब लोकांना करतायत 18 वर्ष. दिव्यामध्ये गेली अनेक वर्ष आपण पाहतोय दर महिन्याला किंवा दर महिन्याला इमारतीवर कारवाई होत असते, पण पूर्ण इमारत कधी पाडताना दिसलेलं नाही. ते होल पाडून जातात. दिव्यामध्ये अनधिकृत इमारती म्हणजे जे यांच्या शब्दाच्या बाहेर आहेत, जे यांना स्लॅब मागे पैसे देत आहेत त्यांच्यावर कारवाई केली जाते. बाकीचे मला असे मोठे बिल्डर अख्ख्या रोडला बघू शकता 7-7 माळ्याच्या बिल्डिंगच्या टॉवरची रहिवाशांचं आंदोलन अजूनही सुरू आहे. त्यांनी अजूनही रस्ता जो आहे तो इथं जाम केलेला आहे. मुख्य रस्ता जो दिव्यात मुळात स्टेशनपासून ते आतमध्ये आगासनपर्यंत जाण्याकरता आणि पुढे खर्डीपर्यंत जाण्याकरता एकच रोड आहे आणि हा रोड मुख्य रोड आहे. मुख्य चौक जो आहे हा मुख्य चौकातच या सर्व रहिवाशांनी इथं त्यांचं जे आंदोलन जे आहे ते सुरू केलेलं आहे. आणि जवळपास 2 तास झाले आंदोलन जे सुरू आहे. काही महिला आहेत या इथं आपल्याला आंदोलन करत दिसतं. आपण त्यांच्याशी बोलूया. ताई, महानगरपालिकेची लोक JCB घेऊन आलेले आहेत, हातामध्ये हातोडा आहे, कारवाई करायला आलेली आहेत, काय सांगाल? आणि यांनी मागे जावं. यांची दादागिरी चालणार नाही. यांनी खरंच मला चले जाओ नागरिक जे आहेत चले जाओ. जर पाहिलं तर ठाणे आम्ही महानगरपालिकेचे आजच आंदोलन आहे, 2 तास नाही झाले. आम्ही शनिवारपासून सकाळीपासून बसलेलो आहे, कारण की आम्हाला माहिती अशी भेटली की शनिवारी ते लोक तोडायला येणार आहेत. या आधी तोडून गेले, कारण का इलिगल अख्खा दिवा हा अनलिगल आहे. कोणाच्याही टॅक्स पावतीवर लिगल असा शिक्का येत नाही. मग फक्त आनंद पार्क ही सोसायटी त्यांना का दिसते? आम्ही असं पण नाही, काय आमचं कारण ते पण दाखवायला तयार नाही. जाणीवपूर्वक केली आहे ते कारवाई. कर्मचारी जे आहेत, पालिका प्रशासन जबाबदार आहे. परंतु पूर्ण दिवा काय सांगितलं आहे त्यानुसार पोलीस आणि सुरक्षा रक्षक त्यांनी परमिशन नसती दिली तर या बिल्डिंग बनल्याच नसत्या. यांनी जर परमिशन दिली म्हणून बिल्डिंग बनल्या, म्हणून आम्ही घर घेतलेलं आहे. आमचे एकच गुजारिश आहे की आम्हाला न्याय पाहिजे. जर एकच अनलिगल बिल्डिंग दिसते 18 वर्षापासून TMC अधिकारी कुठे होते? या रहिवाशांवरती अक्षरशः अनधिकृत आणि चुकीची कारवाई केलेली आहे. लँड ओनर आणि बिल्डरच्या कुठल्याही कल्पना TMCला हायकोर्टाने जर कारवाई करण्याचे आदेश दिले, ऑर्डर दिलेली नसताना सुद्धा रहिवाशांना कुठलीही कल्पना नव्हती आणि अचानक एका महिन्यामध्ये 3 वेळा कारवाई, 2 वेळा तोडून गेले, गाळे तोडून गेले. त्याच्यानंतर आता पूर्ण नेस्तनाबूत करायला आलेले आहेत. रहिवाशांची एवढीच विनंती आहे की आम्हाला कोर्टामध्ये बाजू मांडण्याची एक निदान वेळ तरी द्या. तेवढाही वेळ पुरेसा नाही आणि आज लोकांची एवढी अवस्था झालेली आहे. लोक मानसिकतेने खचलेले आहेत. 10वी-12वीच्या मुलांच्या परीक्षा आहेत. हातात पेट्रोलने भरलेल्या बाटल्या आहेत. जे पेट्रोल घेऊन ते स्वतः आत्मदहन करण्याचा विचार करत आहेत. पेट्रोल स्वतःच्या अंगावर जाळून घेणार आहेत. अधिकाऱ्यांची, पोलिसांची, आणखी पोलिसांची कुमक प्रशासनाला एवढीच विनंती आहे की जे 17 वर्ष जुने रहिवासी आहेत त्यांचा विचार करावा. त्यांच्या लहान मुलांचा, वृद्धांचा, यांचा सर्वांचा विचार करावा. आणि दिव्यात जर ह्या अनंत पार्कवर जर कारवाई होणार असेल तर माझं असं म्हणणं आहे की दिव्यात जेवढ्या बिल्डिंग अनलिगली आहे त्यांच्यावर सुद्धा कारवाई झालीच पाहिजे. ऐकलं असेल की एक महत्वाचा मुद्दा या महिलांनी स्पष्ट केला. बघा, हातात अशा पेट्रोलने भरलेल्या बाटल्या आहेत. त्यांनी एक विषय स्पष्ट केला, तो म्हणजे दिव्यात 1-2 इमारती सोडल्या तर सर्व इमारती या अनधिकृत आहेत. त्यांच्या टॅक्स पावत्यांवरती, त्यांच्या महानगरपालिकेच्या ज्या कुठल्या पावत्या येतात त्या सर्वांवरती अनधिकृत असा स्टॅम्प मारून येतो. त्यामुळे दिवा हे शहर तसं पाहायला गेलं तर पूर्णतःच अशा रीतीनं पूर्णतः अनधिकृत आहे. पण या 3 इमारतींवर कारवाई का, असा यांचा प्रश्न आहे. आणि त्याचसाठी हे सगळे रहिवासी आहेत, राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आहेत. हा संपूर्ण रस्ता तू पाहिला असेल, सगळा रस्ता त्यांनी जाम करून ठेवलेला आहे आणि त्यांचं आंदोलन ते करत आहेत. ठिकठिकाणी त्यांनी बॅनर लावलेले आहेत. आता एकच पर्याय, आत्मदहन. त्याच पद्धतीनं रश्शी म्हणजे फास बनवून त्यांनी एक प्रतिकात्मक फास म्हणून या सगळ्या इमारतींवर त्यांनी लावलेला आहे. एक पुतळा देखील न्यायव्यवस्था सरकार यांचा उभा केलेला आहे. 3रा दिवस आहे आमचा. शनिवारी सकाळपासून आम्ही असंच आंदोलन करतो, सगळ्यांना निवेदन देतो आहेत. फक्त सगळ्यांनी आश्वासन दिले, पण पाठिंबा. आणि आता एक तुम्हाला प्रश्न आहे, नुकत्याच लोकसभा विधानसभा निवडणुका होऊन गेल्या, आता महानगरपालिका निवडणुका आहेत.
राजकीय पक्षाच्या लोक तुम्हाला सपोर्ट करतायत का आणि करताय तर कोण करतंय या सगळ्या तुमच्या आत्ता आंदोलनामध्ये त्यांचा किती सहभाग आहे? राजकीय पक्ष आम्हाला सपोर्ट करत आहे. आदेश दादा आहेत, आदेश भगत साहेब आहेत, त्यानंतर आपले माजी महापौर जे ठाण्याचे आहेत मडवी साहेब, रमाकांत मडवी साहेब, तेही आम्हाला शनिवारपासून सकाळी शनिवारपासून आतापर्यंत आम्हाला सपोर्ट करत आहेत. महापौर मडवी रमाकांत मडवी साहेब आम्हाला स्टार्टिंग पासून नोटीस. पण मग हे सगळे सपोर्ट करत आहेत, राजकीय पक्ष अशा वेळी येतातच. माझा प्रश्न पुढे माझा प्रश्न हा आहे पुढे की मग न्यायालयामध्ये किंवा सरकार म्हणून न्यायालयामध्ये इथली आपली बाजू का मांडली गेली? सर आम्ही गेलेलो कोर्टात पण बाजू मांडायला आम्हाला अजूनपर्यंत कोर्टाने दाखलच होऊन ठाणे महानगरपालिका सरकारच्या अधिकारात आहे, पण त्यांनी त्या महानगरपालिकेला सांगून तिथं तशी भूमिका का मांडायला लावली? त्यांनी भूमिका अशी मांडली सर, त्यांचं म्हणणं आहे का आमच्या कमिशनरने ॲफिडेव्हिट, आम्ही तेच म्हणतोय आमच्या बिल्डिंगला कुठल्याही प्रकारचे कोर्टाचे आदेश नाही आहेत तोडायचे. आम्ही सुद्धा उच्च न्यायालयात गेलोय, उच्च न्यायालयात नाही आम्ही सुप्रीम कोर्टला गेलोय. सुप्रीम कोर्टला आम्ही आमची याचिका दाखल केली. त्यांनी म्हटलं तुमच्याकडे डेमोलिशनची कुठली ऑर्डर आहे का? सुप्रीम कोर्टला आम्ही म्हटलं आमच्याकडे कुठल्याही प्रकारचे डेमोलिशनचे ऑर्डर्स आम्हाला आलेले नाही आहेत. मग त्यांनी म्हटलं की तुम्ही परत एकदा हायकोर्टात तुमची याचिका दाखल करा आणि दाखवा का ऑर्डर नसताना सुद्धा मग हे लोक कारवाई करायला का येतात तुमच्याकडे. हे लिटरली त्यांनी परत एकदा आम्हाला हायकोर्टला जाऊन सांगायला सांगितलं. तेच आमची 4, 5, 6 तारीख मार्चची ही आमची हायकोर्टात आहे. त्यासाठी आम्ही वेळ मागतोय. आम्ही लिटरली लिगली वेळ मागितला प्रशासनाला. आम्ही म्हणतोय तुम्ही सुद्धा कायदेशीर जावा. इथली लोक जर कायदेशीर जातात तर तुम्हाला सुद्धा कायदेशीर जाणं गरजेचं आहे, पण ते करत नाहीयेत. ही त्यांची हुकुमशाही चालली आहे. पुन्हा एकदा इथं आपण जर पाहिलं तर अधिकारी आणि रहिवाशांचे काही प्रतिनिधी पद्धतीनं हे सगळे लोक जे आहेत हे सगळे इथं चर्चा करतात आजची आज कारवाई करणार आहेत आणि त्यांनी 5 तारखेला सोसायटीवाल्यांना त्यांनी तारीख दिली आहे की तुम्ही तुमचं म्हणणं मांडा. त्यांनी रिट पिटिशन टाकली होती. 27 तारखेला त्यांची तारीख आहे. कारवाई थांबली आहे. काय करते? काही का करते? बघा कारवाई थांबली आहे मी मान्य करतो, कारण की तुम्ही बघताय की इथे मोठ्या प्रमाणावर लोक उभे आहेत. त्या बिल्डिंगचं काम करण्याच्या आधी जिथे ऑर्डर नाहीये बंदोबस्त आहे काम करण्याची इतकी घाई का लागली? त्या प्रपोर्शन मध्ये नाही. नक्की इथे काय आहे? आता इथे पोलिसांचे पण काही अडचणी आहेत. परीक्षा सुरू आहेत, 10वीच्या परीक्षा सुरू आहेत, पोलिसांचे गेम सुरू आहेत. कोर्टामध्ये जे काही आहे तर आता आम्ही पोलिसांच्या वरिष्ठांची चर्चा करतोय की अशा परिस्थितीत ॲडिशनल फोर्स आम्हाला मिळेल का. तर आम्ही उत्तराची वाट बघतोय. ॲडिशनल फोर्स भेटला नियमानुसार कारवाई तर होणारच. नियमानुसार कारवाई होणार. अतिरिक्त जी कुमक जी आहे ती मागवलेली आहे आणि त्या ती कुमक आल्यानंतर त्यांची तिथं आल्यावरच कारवाई केली जाईल असं देखील मनीष जोशी यांनी स्पष्ट केलं. ऑर्डर नाहीये. तुम्ही बोलताना पालिकेकडे आमच्याकडे स्टे नाहीये. तुमच्याकडे ऑर्डर असल्याचा कागद दाखवा, आम्ही निघतो. तुमच्याकडे पण ऑर्डरचा कागद नाहीये. हायकोर्टची ऑर्डर आहे, ऑर्डर नाही आहे म्हणून आम्ही कारवाई करू तसं नाही. मग साहेब ठीक आहे, ऐका ना तुमच्याकडे प्लीज महापालिकेने एक शपथपत्र कोर्टात दाखल केलेलं आहे. ही इमारत अधिकृत आहे आणि 3 आठवड्यात ठीक आहे 3 आठवड्यात महापालिका ही बिल्डिंग तोडेल. हे जरी असलं तरी ते 3 आठवडे होऊन जमाना झाले जातात. ठीक आहे. हां आम्हालाही माहिती आहे की बाबा आपल्याकडे कायदेशीर अधिकार आहे ना. उच्च न्यायालय आहे, सर्वोच्च न्यायालय आहे. आपण सगळीकडे जाऊन आलो आणि तुम्ही जर बोलता कोर्टात तुम्ही ॲफिडेव्हिट दिलंय, आज दिव्यामध्ये किती पेटी अरे तेही जाऊ दे. आमच्या विभागाचे शरद पाटील यांनी कोर्टातून ऑर्डर काढलेली आहे.
55 बिल्डिंग तुमच्या हातात आहे महापालिकेच्या. तुम्ही स्वतः दिवा प्रभाग उपायुक्त म्हणून तुमच्या हातात ऑर्डर आहे. त्या बिल्डिंगवर कारवाई करायची तिथे ऑर्डर नाही, तिथे काय आले? असं नाही म्हणजे तुम्हाला नाही पुढे नाही पुढे नाही. नाही अजिबात नाही हात लावायचा, दादागिरी नाही करायची. पालिका प्रशासन, पालिका प्रशासन, पालिका प्रशासन, पालिका प्रशासन. कागद घेऊन या आपली सगळ्यांना विनंती आहे की आपण सरकारी कामात अडथळा निर्माण करत आहात. हे पण होणार. मीडिया समोर मी बोलतोय, हे पण होणार. करू द्या मला. अरे हे अजित, त्याच्यानंतर तुम्ही कारवाई करा. काय करायची महापालिका कारवाई करणार, मी स्पष्ट सांगतो. महानगरपालिकेचे उपायुक्त मनीष जोशी आणि जे इथले राजकीय पक्षाचे कार्यकर्ते, रहिवासीचे प्रतिनिधी काय होते, त्यांच्याशी आता चर्चा झाली. या चर्चेमध्ये मनीष जोशी यांनी स्पष्टपणे केलंय की कारवाई कोणत्याही स्वरूपात इथं होणार आहे आणि पोलीस बंदोबस्त जो मागवला गेलाय. मागेच आपण पाहिलं तर इथं जीसीबी देखील मागवली गेलेली आहे इमारतीवर कारवाई करण्याकरता. आणि इथं जर पाहिलं तर हे सगळे रहिवासी आहेत, राजकीय पक्षांची लोक इथं उभी आहेत. दिवेकर देखील मोठ्या संख्येनं या आंदोलनामध्ये सामील झालेत. याचं कारण म्हणजे कुठेतरी दिव्यामध्ये ज्या अनधिकृत इमारती आहेत, एका इमारतीवर कुठे कारवाई सुरू झाली तर ती पुन्हा सगळ्या इमारतींवर कारवाई सुरू होईल. या अशा रीतीनं सगळा जो भाग आहे, सगळा जो परिसर आहे, हो हा सगळ्या जे इथलं आंदोलक जे आहेत ते आणि पोलीस जे आहेत ते आमने सामने येताना दिसत आहेत. कशा रीतीने पुढे कारवाई होते, मनीष जोशी यांनी स्पष्ट केलेलंच आहे की सरकारी कामामध्ये अडथळा निर्माण केला जातो आणि यानुसार कारवाई जी आहे ती कारवाई जी आहे ती कोणत्याही स्वरूपात केली जाईल आणि सरकारी कामात अडथळा आणू नका, त्यानुसार मग गुन्हे दाखल केले जातील. महानगरपालिकेने या सगळ्या पार्श्वभूमीवरती शपथपत्र जे आहे ते मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाखल केलेलं आहे आणि त्याच सगळ्या न्यायालयामध्ये दिलेल्या या सगळ्या पार्श्वभूमीवरती ठाणे महानगरपालिका जी आहे ती कारवाई करण्याकरता इथं जमलेली आहे. आणि हातात पेट्रोलच्या बाटल्या ज्या आहेत या बाटल्या घेऊन आंदोलक जे आहे ते आंदोलन करताना दिसत आहेत. दिव्यातले अनेक राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, पदाधिकारी, रहिवासी जे आहेत हे रस्त्यावरती इथं उतरलेले आहेत. हा रस्ता पूर्णतः जाम केलेला आहे आणि ठाणे महानगरपालिकेचे सुरक्षा रक्षक, ठाणे महानगरपालिकेचे अधिकारी, पोलीस त्याच पद्धतीनं इथं हे सगळे जे आंदोलक आहेत, राजकीय पक्षाचे कार्यकर्ते हे आमने-सामने दिसत आहेत. थोड्याच वेळा स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाहीये. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ठाणे महानगरपालिका हद्दीतील दिवा ते शीळ वाय जंक्शन इथल्या 54 इमारतींवर कारवाई करणार असं पालिकेने स्पष्ट केलं होतं. त्यानुसार पोलीस बंदोबस्त मिळताच इमारतींवर कारवाई केली जाईल असं ठाणे महानगरपालिकेने स्पष्ट केलं होतं. दिवा इथे बोटावर मोजण्या इतक्या इमारती या अधिकृत आहेत आणि ज्या इमारतींवर कारवाई केली जाणार आहे त्या इमारती 18 वर्ष जुन्या आहेत आणि त्यामुळे त्यावर आत्ताच कारवाई का असा सवाल उपस्थित करत दिव्यातील राजकीय मंडळींनी आंदोलन केलं. त्यामुळे आज ठाणे महानगरपालिका कारवाई कशा रीतीने करते हे देखील पाहावं लागेल.
अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आत्ता क्षणाला आपल्याबरोबर आहेत. अजित, तसं दिव्यातल्या इमारती, दिव्यातलं बांधकाम जे आहे हे कायमच चर्चेत राहिलेलं आहे, पण आता ही जी काही कारवाई केली जाते यावरती महापालिकेचं काय उत्तर आहे? नगरपालिकेमार्फत जी माहिती मिळेल त्यानुसार ते या इमारतींवर कारवाई करण्याकरता आज येणार आहेत आणि त्यानुसार त्यांची तयारी सुरू झालेली आहे. ते कधीही या ठिकाणी येऊ शकतील. इथं मागे जर पाहिलं तर हे सिद्धिविनायक नगर आहे आणि या नगरमधील अनंत पार्कच्या 3 विंग आहेत. 3 विंग मधील साधारणपणे 150पेक्षा जास्त कुटुंब आहेत आणि त्यांच्या घरांवरती कारवाई केली जाणार आहे. या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ह्या इमारतींवर कारवाई केली जाणार आहे असं महानगरपालिका स्पष्ट करते. पण त्याच निमित्तानं या रहिवाशांचं म्हणणं आहे की ते जवळपास 18 ते 20 वर्ष या संपूर्ण परिसरात राहत आहेत, या इमारतीमध्ये राहत आहेत. या निमित्ताने कारवाई आमच्यावरच का, दिव्यामध्ये आणखी अनधिकृत इमारती आहेत त्यांच्यावर कारवाई का नाही, असा जो एक या सगळ्या रहिवाशांचं म्हणणं आहे. काही रहिवाशी आपल्यासोबत आहेत. ताई, तुम्ही आंदोलन करता, तुमच्या मागण्या नेमक्या काय आहेत? कारण का हायकोर्टाने आदेश दिलेले की इमारती पाडायचे. हायकोर्टाने आदेश दिलेलेच नाही आहेत साहेब. अजून हायकोर्टाने काही आदेश दिलेले नाही. टीएमसीने स्वतः हायकोर्टाला सांगितलेलं आहे की आम्ही हे अतिक्रमण हे करू, पण असं काही आदेश कोर्टाने दिलेला नाहीये साहेब. तरी पण ते लोक आम्हाला येऊन त्रास देत आहेत. आम्ही हे होऊ देणार नाही. आम्हाला न्याय मिळायला पाहिजे यासाठी. जवळपास 17 ते 18 वर्षानंतर अचानकपणे टीएमसी एका महिन्यात ठरवते का इथे दिवा चौकातली अनंत पार्क अशी बिल्डिंग नावाची बिल्डिंग आहे जी अनधिकृत आहे आणि जिला तोडण्याचा प्रयत्न करते. एका महिन्यामध्ये 4-4 वेळा कारवाई येतात, जेणे कुठलीही प्रकारची कोर्टाची हायकोर्टची नोटीस नाहीये डेमॉलिशनची. त्याच्यासाठी तरी सुद्धा इथे येतात. आम्ही त्यांना सुद्धा जबाब विचारला, बाबा तुम्ही काय इथे येतात तोडण्यासाठी, नक्की तुमचा काय अट्टा आहे? तर त्यांचं म्हणणं आहे का कमिशनरांचं आमच्या कारवाई केली जाणार आहे. आंदोलक महिला बसलेत. बाटल्यांमध्ये नेमकं काय भरलेलं आहे? पेट्रोल आहे, पेट्रोल. जर ते लोक नाही ऐकले तर हे लोक पेट्रोल स्वतःच्या अंगावर टाकून त्यांचं जीवन संपवणार. आम्ही आमचं जीवन संपवून घेऊ साहेब. कारण आम्हाला गरज नाही राहणार तर आम्ही राहणार कुठे, करणार काय? आम्ही पैसा कशासाठी लावला इथे? आमच्याकडे पैसा नसताना आम्ही दिव्यात का घर घेतो? माणूस दिव्यात स्वस्त घर आहेत म्हणूनच दिव्यात घर घेतो ना. मुंबई सारखी घेण्याची आमची ऐपत असते तर आम्ही मुंबई साईडला घेतले असते. आमची ऐपत नाहीये. आता कालच त्याला प्रशासनाला आता ही 18 वर्ष जुनी बिल्डिंग सापडली आहे की जी अनधिकृत आहे असं ते म्हणतायत. मग आता जे अनलिगली काम चालू आहे त्याच्यावर हातोडा का फिरवत नाहीये? सरकारला ह्यातून काहीतरी फायदा भेटत असेल म्हणूनच ते लोक त्यांच्यावर हातोडा काय फिरवत आहेत आणि ह्या जुन्या बिल्डिंगवर हातोडा फिरवायला येतात. तर आम्ही असं होऊ देणार नाही. कालच पंतप्रधान तू पाहिला असेल तर इथे लहान मुलं देखील बसले आहेत, वृद्ध महिला देखील आहेत, पण प्रत्येकाच्या हातामध्ये बॉटल्समध्ये पेट्रोल भरलेलं आहे आणि त्यांनी आत्मदहनाचा इशारा दिलेला आहे. जर आमच्या इमारतींवर कारवाई केल्या गेल्या तर आम्ही पेट्रोल अंगावर ओतून आम्ही स्वतः आत्महत्या करू. त्याच पद्धतीने आपण जर पाहिलं तर इथे ठिकठिकाणी इमारतींवरती, ग्रिलवरती मध्यभागी फास लटकवलेले आहेत आणि मध्ये एक मोठा पुतळा जो आहे तो लटकवलेला आहे आणि त्याच्यामध्ये या सगळ्या त्यांनी दिलंय की आमच्या बळीला जबाबदार कोण? सरकार, महानगरपालिका, न्यायव्यवस्था. आणि या अशा आक्रमकतेने दिवावासी जे आहेत ते आंदोलन करत आहेत. अनेक राजकीय पक्षांची लोक देखील या आंदोलनात सहभागी झालेले आहेत. आदेश भगत आहे शिवसेनेचे. किती वर्ष जुनी इमारत आहे आणि ही कारवाई जी म्हटली जाते त्याबद्दल आपली राजकीय भूमिका काय? ही दिव्यातील इमारत ही जवळजवळ 17 ते 18 वर्षापूर्वीपासून बांधलेली आहे आणि महापालिका आज या रहिवाशांना बेघर करण्याचा वारंवार प्रयत्न करते. परंतु हे करत असताना महापालिकेकडे कोणतीही हायकोर्टाची ऑर्डर नाही आहे की कुठेही हायकोर्टाने असं म्हटलं नाही आहे की जाऊन अनंत पार्क डिमॉलिश करा वगैरे. महापालिकेने कोर्टाला ॲफिडेव्हिट सादर केलेला आहे परंतु डिमॉलिशनची ऑर्डर नाही आहे. त्याच्यामुळे आम्ही त्या दिवशी सुद्धा आम्ही पोलीस प्रशासनाला निवेदन दिलं आहे की आम्हाला संरक्षित करा म्हणून या रहिवाशांना, कारण महापालिका कोणती ऑर्डर नाही आहे. ऑर्डर नसताना जर महापालिका इथे कारवाई करत असेल तर शिवसेनेचा संपूर्ण परिवार आज या आनंद पार्कच्या संरक्षणासाठी इथे उभा आहे आणि आम्ही कारवाई. दिव्यामध्ये तू लहानाचा मोठा झालेला आहेस. दिवा कशा रीतीने वाढलंय हे देखील तू पाहिलेलं आहेस. काय दिवा म्हटलं की अनधिकृत इमारतींचं माहेरघर असं म्हटलं जातं आणि अशा आता इथं कारवाई केली आहे. पण कुठेतरी हे अनधिकृत इमारती ज्या आहेत त्या थांबल्या पाहिजेत की नाही? कारण का आपलं भविष्य तर या इमारतीमध्ये गेलं.
आपलं पुढचं भविष्य कसं? नाही, नक्कीच दिवेकरांची अनधिकृत बांधकामं दिवा शहरात झाली त्याला देखील काही तांत्रिक अडचणी आहेत. दिवा हा पूर्ण बेटावर बसलेला शहर होता आणि इथे सीआरझेडच्या बऱ्याचशा जाचक होत्या की जेणेकरून इथे अधिकृत घरं बांधण्यास अडचण आहे आणि त्यावेळेस मग गरजेपोटी इथल्या असणाऱ्या भूमिपुत्रांनी बांधकामं केली आणि मग जी शहरातील सर्वसामान्य जी लोक आहेत त्यांनी आयुष्याची जमापुंजी एकत्र करून त्यांनी इथे घरं घेतली आणि लोकांना परवडणारी घरं मिळत होती, लोकांनी घेतली. तर मला असं वाटतं की अनधिकृत आहे परंतु त्याच्यावर देखील आता काहीतरी अधिकृत करण्यासाठी क्लस्टरसारखी योजना आहे ती राबवली पाहिजे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील या रहिवाशांसोबत आपण भेट घेऊन आणलेली आहे. काल महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांची ह्या रहिवाशांची भेट घडवून आणली. त्यांच्या ते निदर्शनच आणून दिलंय की मागील 18 वर्षापासून ह्या रहिवासी ते राहत आहेत. या बिल्डिंग विरुद्ध जी कारवाई झालेली आहे, कोर्टाने जे आदेश दिलेले आहेत त्यानंतर देखील महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी इथे लाईट आणि पाणी डिस्कनेक्ट केलेलं आहे, इथले सेटर्स तोडले. कारवाई तर झालेली आहे पण हे रहिवासी लाईट पाणी बिल भरतायत, 18 वर्षापासून राहत आहेत. जमीन मालक यांच्यामध्ये झालेल्या वादामुळे कोर्टाने हा आदेश दिलाय असं म्हणता येणार नाही की कोर्टाने अजून एक बिल्डिंग पाडण्याचा आदेश दिलेला नाहीये, फक्त महापालिकेला चौकशी करण्याचा आदेश दिलेला आहे. आणि तरी देखील चौकशी आदेश दिला होता महापालिकेने. मुंबई उच्च न्यायालयामध्ये स्वतःहून या सगळ्या बाबतीमध्ये कारवाईचे आदेश, आम्ही कारवाई करू अशा पद्धतीने आदेश दिलेले आहेत. तिथं पाहिलं ते बघा, या अशा पद्धतीच्या सगळ्या महिलांच्या हातामध्ये या पेट्रोलनं भरलेल्या बाटल्या आहेत, त्यांच्या हातामध्ये पोस्टर्स आहेत. अन्याय आणि अत्याचार याला सक्त विरोध, हाच सत्याचा स्वभाव वेगवेगळा आहे. घर नाही देंगे, ढहने देंगे अपना. लहान मुलं आहेत, वृद्ध महिला आहेत. इथं 10वी-12वी मुलांची आज एक्झाम पण चालू आहे, 10वीची परीक्षा चालू आहे. साहेब, मुलांनी अभ्यास करायचा की ह्याच्याकडे लक्ष द्यायचं? आमच्या दुर्दैव आहे आमचं की आमचं अशी वेळ आली आज आमच्यावर. आपण काय सांगाल? सर, मैं यही चाहूंगी कि हमारे आनंद पार्क को न्याय मिलना चाहिए सर, बस, बाकी कुछ नहीं. ठाणे महानगरपालिकेचे जे कारवाईचं पथक जे इथे इथं आलेलं आहे त्यामुळे आता हे सर्व आंदोलक जे इथून उठून रस्त्यावरती येत आहेत. इथं रस्ता, एक भाग जो रस्ता तो इथं पूर्णतः बंद केला जाणार असं दिसतंय, कारण का या पूर्ण साखळी आंदोलन आता जे आहे ते साखळी आंदोलन या सर्व महिला आणि इथले जे रहिवासी आहेत ते सुरू करत आहेत. कारण का ठाणे महानगरपालिकेचं पथक जे आहे ते इथं येऊ नये, पोहोचू नये याकरता हा सगळा प्रयत्न जो आहे तो या रहिवाशांचा आहे. आणि इथं पण जर पाहिलं तर आता दिव्यामधला जो मुख्य रस्ता आहे तो मुख्य रस्ता या दिवेकरांनी जो आहे तो अडवून ठेवलेला आहे आणि रस्त्यावरती साखळी आंदोलन केलं जाणार आहे. या निमित्ताने सगळे दिवेकर जे आहेत ते रस्ते उतरलेत आणि त्यांनी गाड्या देखील थांबवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. एकंदर आपण जर पाहिलं तर दिव्यातलं जे वातावरण आहे ते कुठेतरी तापलेलं दिसतंय. हे सगळे रहिवासी जे आहेत हे रहिवासी आता रस्त्यावरती उतरताना दिसत आहेत. कोणत्याही परिस्थितीमध्ये इथं ठाणे महानगरपालिकेच्या लोकांना, पथकाला इथं आम्ही येऊन देणार नाही आणि असं सांगत सुरुवातीला मुलं जे आहेत, इमारती रहिवासी जे आहेत त्यांनी साखळी बनवून इथं वाट अडवलेली आहे. आणि आंदोलक जे आहेत पुढे तिथे पाहिलं तर आंदोलक जे आहे ते पुढे त्या चौकापर्यंत, दिव्यातला मुख्य चौक जो आहे त्या चौकात जाताना ते सगळे आंदोलक दिसत आहेत. म्हणजेच कुठेतरी दिव्यातला मुख्य चौक जो आहे तोच अडून धरायचा, जेणेकरून पथक जे आहे ते इथे पोहोचू शकणार नाही आणि पथकावरती जे आहे पथकाला कोणतीही कारवाई करता येणार नाही. याच पार्श्वभूमीवरती हा सगळा आंदोलनाचा भाग जो आहे किंवा आंदोलन जे आहे ते आता या दिशेनं चाललंय की सगळे रहिवासी जे आहेत ते रस्त्यावरती आलेले आहेत आणि त्यांनी इथं रस्ता जो आहे तो अडवून ठेवलेला आहे. ठाणे महानगरपालिकेचं पथक इथं पोहोचलेलं आहे आणि त्यांनी रहिवाशांमध्ये आणि त्यांच्यामध्ये जे आहे ते घोषणाबाजी सुरू असताना आपल्याला दिसते. ठाणे महानगरपालिकेचे जे इथं आपण जर पाहिलं तर सुरक्षा रक्षक जे आहेत ते पोहोचलेले आहेत आणि त्यांना पाहून दिवे जे अनंत पार्क रहिवासी आहेत त्यांनी पेट्रोलच्या बाटल्या आणि हे सगळं घोषणाबाजी जे आहे ते करतायत, पेट्रोलच्या बाटल्या दाखवत आहेत. इथं मी दाखवू इच्छितो
की ठाणे महानगरपालिकेचे पथक जे आहे ते पथक या इथं दाखल झालेलं आहे सुरक्षा व्यवस्थेमध्ये आणि या इमारती पाडल्यामुळे जे रहिवासी आहेत ते रहिवासी या सगळ्या सुरक्षकांना इथून हाकलण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्या दृष्टीनं हे सगळे आंदोलक जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत. त्यांनी जे इथे सुरक्षारक्षक आले होते त्या रहिवाशांना सगळ्यांना बाहेर काढण्याकरता त्यांना हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला आहे. रस्ता जो आहे तो दिव्यातल्या या सगळ्या रहिवाशांनी जाम करून ठेवलेला आहे आणि पालिकेचे अधिकारी त्याच पद्धतीनं सुरक्षारक्षक जे आलेले आहेत त्यांना रहिवाशांनी इथून हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला आहे. पूर्ण रस्ता जो आहे त्या इमारतीपर्यंत जाण्याचा रस्ता जो आहे तो पूर्णतः जाम करण्याचा प्रयत्न जो आहे तो हे रहिवासी करतात आणि पोलीस देखील घटनास्थळी दाखल झालेले आहेत. पोलीस जे आहेत ठाणे महानगरपालिकेचे अधिकारी जे आहेत ते सुरक्षित आलेले आहेत. इथं राजकीय पक्षाचे कार्यकर्ते रमाकांत मडवी शिवसेनेचे नगरसेवक आहेत, उपमहापौर आहेत ठाणे महानगरपालिकेचे, ते इथं आलेल्या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना सांगतायत स्पष्टपणे की तुम्ही इथून निघून जा नाहीतर इथं हे होईल. या निमित्तानं या सगळ्या याच्यामध्ये जर पाहिलं तर रहिवासी जे आहे ते हातात पेट्रोलच्या बाटल्या घेऊन रस्त्यावरती उतरताना दिसत आहेत आणि इथं हे जे अधिकारी आलेले आहेत या अधिकाऱ्यांना राजकीय पक्षाचे कार्यकर्ते रहिवासी जे आहेत हे बिल्डिंगपर्यंत येऊन देत नाहीत, हुसकावून लावत आहेत. पोलीस रस्ता जाम केला, दिव्यातला मुख्य रस्ता जाम केला. रमेश ट्रॅफिक दिखा. तुम्हाला काय गाडीत बसता येत नाही का दुसऱ्या ऍडजस्ट करून? दिव्यातील मुख्य रस्ता पण जर पाहिलं असेल तर एका बाजूला रहिवासी आहेत अनंत पार्कमधील हातामध्ये पेट्रोलच्या बाटल्या घेऊन, तर दुसरीकडे इथं ठाणे महानगरपालिकेचे अधिकारी पोलीस आहेत, सुरक्षेमध्ये हे सर्व आलेले आहेत. मनीष जोशी उपायुक्त आहेत ठाणे महानगरपालिकेचे, ते घटनास्थळी दाखल झाले. आपण त्यांच्याशीच बोलूयात. तर कारवाई अनंत पार्कवर थोडा वेळ थांबा जरा. कारवाई केली जाणार आहे, पथक पूर्ण आलेलं आहे. कारवाई बघा, उच्च न्यायालयात महापालिकेने शपथपत्र दाखल केलेलंच आहे. एक एक करके आन्सर देता हूं ना यार. साहेब, कारवाई जी आहे ती आता सुरू होत आहे. काय नेमकं कशा रीतीने कारवाई केली जाईल? पर्याप्त सुरक्षा व्यवस्था आहे का आणि कारवाईचं स्वरूप कसं असेल? हे बघा, ही जी आनंद पार्क जी इमारत आहे ही एक व्याप्त अनधिकृत इमारत आहे. तर सर्वप्रथम इथले जे नागरिक आहेत यांना एकदम विहित कार्यपद्धतीनुसार यांना बाहेर काढण्यात येईल. त्याच्यानंतर आम्ही महापालिकेतर्फे इथे डंपरची पण व्यवस्था केलेली आहे. त्यांना त्यांचं सामान जिथे शिफ्ट करून हवं असेल ती महापालिका शिफ्ट करून देईल आणि एकदा यांचं सगळ्यांचं सामान शिफ्ट झाला, नागरिक स्थलांतरित झाले की त्याच्यानंतर ही जी अनधिकृत इमारत आहे याच्यावर महापालिकेमार्फत कारवाई करण्यात येईल. आज इमारतीवर कारवाई होणार नाही तर फक्त नागरिकांना इमारतीमध्ये पूर्ण इमारत वॅकेट केली जाईल. बघा, ही एक प्रोसेस आहे. आता या प्रोसेसला किती वेळ लागेल हे मी आता सांगू शकत नाही, पण प्रथमतः नागरिकांचा कोणाचं नुकसान न करता सामान शिफ्ट करण्यात येईल. नागरिकांना सुखरूप आम्ही त्यांच्या घरातून बाहेर काढणार. एकदा ते बाहेर निघाले की मग याच्यावर महापालिकेमार्फत कारवाई करण्यात येईल. नागरिकांचं म्हणणं आहे की ते 18 ते 20 वर्ष इथे राहत आहेत. इमारत जी आहे ती अनधिकृत नव्हती. अचानक 1 महिन्यात महानगरपालिकेला असं काय झालं की त्यांनी न्यायालयामध्ये शपथपत्र दिलं की इमारत अनधिकृत आहे आणि त्यावर आम्ही कारवाई करणार येतो. आणि एक गोष्ट मी क्लिअर करतो की बिल्डिंग जुनी आहे ही मी मान्य करतो, परंतु बिल्डिंग अनधिकृत आहे हेही सत्य आहे. आणि सिन्स ही बिल्डिंग अनधिकृत आहे म्हणून याच्यावर महापालिकेतर्फे कारवाई होत आहे. की जे पूर्ण पोलीस फोर्स घेऊन जे अधिकारी आहेत, मनीष जोशी हे उपायुक्त आहेत ठाणे महानगरपालिकेचे, अतिक्रमण विभागाचे ते प्रमुख आहेत आणि
त्यांनी याच्यामध्ये कारवाई जी आहे ती कारवाई करण्याकरता इथं आलेले आहेत। सगळे इथे बघा हे रहिवासी जे आहेत अशा पद्धतीनं साखळी लावून इथे बसलेले आहेत आणि पेट्रोलचे बॉम्ब जे आहेत, सॉरी माफ करा, पेट्रोल जे आहे बाटलीमध्ये ठेवून इथं सगळे जे महिला आहेत किंवा आंदोलक जे आहेत, रहिवासी जे आहेत ते इथे आहेत। हा रस्ता पूर्णपणे जाम केलेला आहे, रस्ता बंद करण्यात आलेला आहे। सगळे नागरिक, सगळे राजकीय पक्षाची लोक जी आहेत, मंडळी जी आहेत ती रस्त्यावरती उतरलेली आहेत आणि हा रस्ता पूर्णतः जो आहे तो बंद करण्यात आलेला आहे, कारण का कारवाई जी आहे ही कारवाई केली जाते। हमें मरना है, घर नहीं रहेगा तो हम लोग जीने का क्या फायदा? इससे अच्छा मरना ही पसंद करेंगे हम लोग। हम लोगों को इससे अच्छा पहले फांसी दे दे, इसके बाद क्या आत्महत्या करेंगे। जब घर ही नहीं तो हम जिएंगे किसके लिए? जब हम लोग तर हे आंदोलक आक्रमक होताना दिसत आहेत। पूर्ण रस्ता जो आहे तो बंद करण्यात आलेला आहे आणि या सगळ्या परिसरामध्ये हा सगळा तणाव निर्माण झालेला आहे। या सगळ्या भागामध्ये मनीष जोशी उपायुक्त हे त्यांनी स्पष्ट केलं की इमारतीवर कारवाई आहे ती होणारच आहे आणि त्या दृष्टीनं आता जे आहे ते लवकरात लवकर रहिवाशांना, या इमारतीतील जे रहिवासी आहेत त्यांना खाली करून त्यांचं सामान जे आहे ते शिफ्ट करून त्यांना या सगळ्या भागातून दुसरीकडे कुठे शिफ्ट असेल त्याकरता मदत केली जाणार आहे आणि त्यानुसारच मग पुढची कारवाई जी आहे ती केली जाईल। या सगळ्या पार्श्वभूमीवर इथं अधिकारी जे आहेत ते आलेले आहेत, रहिवासी देखील, अधिकारी आणि रहिवासी म्हणजे पोलीस, ठाणे महानगरपालिका आणि रहिवासी हे आमने सामने आपल्याला इथे येताना दिसत आहेत। मोठ्या प्रमाणात नागरिक आहेत आणि त्याच पद्धतीनं हे सगळे रहिवासी जे आहेत ते रस्त्यावरती उतरलेले आहेत आणि त्यांची एकच मागणी आहे की आमच्या इमारती ज्या आहेत त्या अनधिकृत नाही आहेत। महानगरपालिकेने ज्या इमारती ज्या आहेत त्या अनधिकृत ठरवलेल्या आहेत। आम्ही गेली अनेक वर्ष इथे राहतोय। दिवा हे शहर जे आहे हे जे वसलेल्या याच्यामध्ये जवळपास 90% इमारती ज्या आहेत त्या अनधिकृत आहेत, हे आधीच अनेकदा जाहीर झालेलं आहे। त्यात या 18 वर्षे जुन्या इमारतीवर फक्त कारवाई काय असा त्यांचं म्हणणं आहे, त्यांचं मागणं आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती सगळे जे आहेत ते बोललं जात आहे। काही इथं कागदपत्र नेमकं कशा रीतीनं या सगळ्या इमारती ज्या आहेत त्या अधिकृत आहेत, अनधिकृत आहेत, त्यांचं म्हणणं काय आहे हे सगळं सांगण्यासाठी किंवा जे पोलीस आहेत, ते अधिकारी जे आहेत त्यांचं म्हणणं मित्र काय म्हणणं तुझं नेमकं? तुझं म्हणणं काय आहे? माझं म्हणणं असं एकच आहे की माझ्याजवळ जी मुंबई हायकोर्टाची रिट पिटिशन आहे, जी 40 बिल्डिंग की तोडायची जी ऑर्डर आहे शाळेच्या इथली दिव्यामध्ये पूर्ण, त्या बिल्डिंग अंडर कन्स्ट्रक्शन आणि 7-7 माळ्याच्या बिल्डिंग आहेत। त्या बिल्डिंगवरती कोणतीही कारवाई करत नाही, फक्त 2 माळे, 1 माळा किंवा 1 रूम तोडतात आणि निघून जातात आणि कोर्टाला दाखवतात आम्ही कारवाई केली। आणि हा बिल्डिंगी ज्या आनंद पार्कच्या आहेत त्या कोणत्याही प्रकारच्या तोडायची ऑर्डर अजून कोर्टाने दिलेली नाहीये। मी मान्य पोलिसांना आणि यांना निवेदन देईन की तुम्ही पब्लिकची बाजू घ्या। हे लोक दिशाभूल करण्याची सर्व यांची कारवाई चालू आहे। यांनी समोरच्या माणसांकडनं 42 बिल्डिंगच्या बिल्डरांकडनं पैसे घेऊन आहेत, मोठे मोठे राजकीय अधिकाऱ्यांच्या बिल्डिंगी आहेत 7-7 माळ्याच्या, हे मी पूर्ण कॉपी देईन तुम्हाला। त्याच्या ह्या बिल्डिंगी वाचवण्यासाठी यांचा पुरेपूर प्रयत्न चालू आहे, बाकी काहीच नाहीये आणि गरीब लोकांना इथे टार्गेट करतायत। 18 वर्ष दिव्यामध्ये गेली अनेक वर्ष आपण पाहतोय दर महिन्याला किंवा दर महिन्याला अनधिकृत इमारतीवरून कारवाई होत असतात, पण पूर्ण इमारत कधी पाडताना दिसलेली नाहीये। भिंतीत फक्त भिंती ज्या आहेत हे होल पाडून जातात। दिव्यामध्ये अनधिकृत इमारती म्हणजे जे यांच्या शब्दाच्या बाहेर आहेत, जे यांना स्लॅब मागे पैसे देत नाही त्यांच्यावरच कारवाई केली जाते। बाकीचे मला असे मोठे बिल्डर दाखवा, तुम्ही अख्ख्या रोडला बघू शकता 7-7 माळ्याच्या बिल्डिंगच्या टॉवरची कामं चालू आहेत, त्यांच्यावर एकाही कारवाई केली जात नाही, कारण यांची पार्टनरशिप आहे सर्व मनीष जोशी इथले अधिकारी सर्वांची। आता मी तुमच्या माध्यमातून एकच सांगेन, आता जर यांनी या प्रशासन किंवा कोणी आणून जर बिल्डिंगीना हात लावायचा जरी प्रयत्न केला तर पहिला गाड्या जाळू यांच्या आणि मग यांना जाळू, जे होईल ते आम्ही बघून घेऊ नंतर। नक्कीच आंदोलक जे आहेत आणि त्याच पद्धतीने आता विविध राजकीय पक्षाची मंडळी जी आहेत ती आक्रमक झालेली आहेत।
आणि त्यातून सगळं आता आंदोलन जे आहे ते सुरूच राहते. आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये महानगरपालिकेने आता पोलिसांना इथं बोलवलेलं आहे आणि नागरिक जे आहेत ते आता इथं कुठली गाडी येऊन देत नाहीयेत. जर पाहिलं तर ठाणे महानगरपालिकेचे इथं कर्मचारी जे आहेत ते आलेले आहेत, हातामध्ये हातोडा घेऊन इथे जे आहेत ते ठाणे महानगरपालिकेचे कर्मचारी आलेले आहेत आणि त्यांनी इथं कारवाई जी आहे ते करण्यासाठी ज्या दृष्टीनं त्यांना इथं बोलवलं गेलंय, ज्या याच्याने त्या सगळ्या हे कर्मचारी जे आहेत या कर्मचाऱ्यांना इथं तोडक कारवाई करण्याकरता बोलवलेलं आहे. त्यानुसार पोलीस आणि सुरक्षा रक्षक घेऊन ठाणे महानगरपालिकेचे अधिकारी जे आहेत ते दिव्यातल्या या सिद्धिविनायक नगरमधील अनंत पार्क इमारतीजवळ